लोकमान्य क्लॉथ स्टोर दिग्रस भव्य मान्सून धमाका, आकर्षक गिफ्ट, डायरेक्ट फॅक्टरी हँडलूम सेल, खास महिला सन्मान योजना सोमवार दिनांक 20 जुलै पासून सुरू। 1500 रुपयाच्या खरेदीवर वॉटर कॅन, 3000 रुपयाच्या खरेदीवर हॉट पॉट, 5000 रुपयाच्या खरेदीवर बाथरूम सेट, 7500 च्या खरेदीवर कढई सेट, 10000च्या खरेदीवर मिक्सर ग्राइंडर, 15000च्या खरेदीवर कपडे ड्राइंग स्टँड, साडी स्पेशल डिस्काउंट 35%, शूटिंग शर्टिंगवर 30% डिस्काउंट। लोकमान्य क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, कच्ची चौक, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 9850575258 व 9922447702 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथील परंपरागत मार्गाने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची परवानगी द्या, शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन। महात्मा गांधी द्वार, सराफा लाईन, कच्ची चौक, नेताजी चौक, जुना बँक ऑफ महाराष्ट्र या मार्गावरून परंपरागत गणेश विसर्जन मिरवणूक जायची, परंतु 2008ची तत्कालीन परिस्थिती बघून पोलिसांच्या सूचनेचे पालन करून सर्व मंडळांनी सायंकाळी 5 वाजताच्या आत गणेश विसर्जन मूर्तीचे विसर्जन केले। त्यावेळेस परंपरागत मार्गाने वेळेअभावी मंडळांनी मार्गक्रमण केले नाही, परंतु त्यानंतर मात्र प्रशासनाने परंपरागत मार्ग बंद केला व 1.60 किलोमीटरचा विसर्जन मार्ग दिला। त्यामुळे गेल्या काही वर्षापासून चिक्कार गर्दी होत आहे। यामुळे यावर्षीला बाबासाहेब पाटील यांच्या गणपतीपासून महात्मा गांधी द्वार येथून प्रवेश करून सराफा लाईन, कच्ची चौक, नेताजी चौक, जुना बँक ऑफ महाराष्ट्र ते शनी मंदिर असा परंपरागत मार्ग प्रशासनाने द्यावा, याकरिता आज दिनांक 25 जुलै रोजी दिग्रस शहरातील शांतता समिती सदस्य व सार्वजनिक मिरवणुकीमध्ये सामील होणारे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पोलीस निरीक्षक दिग्रस यांच्यामार्फत निवेदन दिले। निवेदनावर बाबासाहेब पाटील, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, नगरसेवक रवींद्र आरगडे, शिवसेनेचे गटनेते बाळू जाधव, नगरसेवक संदीप झाडे, नगरसेवक राम नरळे, नगरसेवक किशोर कोचडे, भारत पाटील महिंद्रे, विनायक दुधे, महंत मनोज महाराज राठोड, सज्जू पैलवान, पूनम पटेल, दिनेश धाडवे, पत्रकार अफजल खान, डॉक्टर मनीष अग्रवाल, राहुल देशपांडे, अरविंद मिश्रार, लोकेश शुक्ला, अनिल भरारे, सुनील पारदी, सचिन रत्नपारकी, स्वप्नील दुधे, विजय इकडे, सुधीर अडकिने, संदीप झोडगे, अमर नरोडे, संतोष ढोले, हर्षिल शहा, किरण लाखेवार, संजय इकडे, सुधीर रत्नपारकी, प्रज्योत अरगडे, अरबाज धारीवाला, ऋषिकेश हिरास, प्रशांत गौरकर, राम भस्मे, आशिष श्रीवास, संदीप रत्नपारकी, डॉक्टर गजानन निचत, बंडू चव्हाण इत्यादींच्या सह्या आहेत। दिग्रस शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। अनेक वर्षापासून प्रशासनाने जो गणपती विसर्जनाचा मार्ग दिलेला आहे त्या मार्गानेच दरवर्षी विसर्जन मिरवणूक होत होतं, परंतु 2008 साली प्रशासनाने 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गणेश विसर्जन करा असा आदेश काढल्यामुळे सर्व मंडळांनी कमानीच्या बाहेरूनच आपलं गणेश विसर्जन केलं। परंतु पूर्वीचा जो रोड आहे हा कमानीच्या आतून बंग साहेब यांच्या दुकानासमोरून जाऊन नेताजी चौकातून पुन्हा परत येऊन कमानीतून हा शनी मंदिर चौकाकडे जातो। हा मार्ग पूर्ववत सुरू राहावा यासाठी आम्ही सर्व दिग्रसचे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य, शांतता कमिटी सदस्य आम्ही विनंती करायला आलेलो आहोत की प्रशासनाने जो नेमून दिलेला आमचा मार्ग आहे तो पूर्ववत यावर्षी देण्यात यावा, ज्याच्यामुळे ग्रामीण परिसरातून येणाऱ्या लोकांना बसण्याची तिथे व्यवस्था, दुकानाच्या समोर जे गोटे असतात तिथे बसण्याची त्यांना व्यवस्था असते आणि अतिरिक्त गर्दी ही रोडवर होत नाही। त्यामुळे प्रशासनाने ही सर्व खबरदारी घेऊन आम्हाला पूर्ववत जो शासनाने दिलेला रोड आहे जो कमानीच्या आतून जातो तो पूर्ववत द्यावा, यासाठी आम्ही निवेदन ठाणेदार साहेब यांना देण्यासाठी आलेलो आहोत। त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी अशी विनंती त्यांना करतो। पुढे होणाऱ्या गणेश उत्सव या निमित्तानं या ठिकाणी शांतता कमिटीचे सदस्य व सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। विषय असा आहे की मागील 2 वर्षाआधी हा जो आपला परंपरागत जो मार्ग होता तो मार्ग काही कारणास्तव आपल्याला गणपती मंदिराकडून सरळ ठाणेदार साहेबांनी मिरवणूक काढण्यास म्हणजे भाग पाडले, परंतु यावेळेस आमची अशी इच्छा आहे की जो जुना मार्ग आहे तो म्हणजे आमच्या वडलो पारगी पिढी जात आम्हाला आठवत नसेल त्या
पिढीजात लोकांपासून हा मार्ग कमानीतून डाव्या हाताने जाऊन उजव्या हाताने परत येणे, परत कमानीत येणे आणि गणपती घाटावर विसर्जन करणे, या मार्गाचा फायदा असा होत होता की कच्ची चौकामध्ये भरपूर साऱ्या पब्लिकला उभं राहण्याकरता पूनम पाटलाच्या घरासमोर आणि इकडून बंग साहेबाच्या लाईनमध्ये सुद्धा बऱ्याच दुकानाचे ओटे आहे, त्या ठिकाणी पुष्कळशी पब्लिक अशी इकडं थोपवल्या जाते. त्यामुळं SDPO साहेब, तहसीलदार साहेब, SP साहेब आणि ठाणेदार साहेब या सर्वांना आमची विनंती आहे की आमचा जो जुना पिढीजात मार्ग आहे तोच मार्ग देण्यात यावा, ही विनंती. धन्यवाद. येत्या काही दिवसात दिग्रससह संपूर्ण भारतवर्षामध्ये गणेशोत्सवाची स्थापना होणार आहे आणि या स्थापनेनंतर जे दिग्रसकर परंपरागत मार्गाने गेल्या आमच्या 2-3 पिढ्यापासून जो परंपरागत मार्ग होता तो कच्ची चौक, कमान गेट, विजयबंग साहेब यांच्या घरासमोरून कच्ची चौक आणि कच्ची चौकातून परत कमान ते गणपती घाटापर्यंत हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता. परंतु या बंद झालेल्या मार्गामुळे रस्त्यावर आणि चौकामध्ये नागरिकांची आणि तालुकाभरातून आलेल्या जे गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हा परंपरागत आमचा मार्ग सुरू केल्यामुळे या गर्दीचं विभाजन होईल आणि या विभाजनामुळे मिरवणुकीतील गणेश भक्तांना याचा मनमुराद आनंद घेता येईल. त्यामुळे आमची सर्व प्रशासनाला सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब तसेच पोलीस निरीक्षक साहेब यांना आमची विनंती राहील की या आमच्या परंपरागत मार्गाला पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.